2023 ज्यावेळेस सुरुवात झाली, 2023च्या सुरुवातीच्या काळामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी संकल्पना केली, बऱ्याचशा गोष्टी मला मिळवायच्या, बऱ्याचशा स्वप्न बघितली. ते स्वप्न बघण्यासाठी मी काही गोष्टी केल्या, काही गोष्टी नाही केल्या. पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये करत असताना एक गोष्ट मला जाणवत होती की मला समाजामध्ये बरेचसे रिजेक्शन आले, बऱ्याचशा गोष्टी नकारात्मक विचार लोकांनी माझ्या माइंडमध्ये टाकले. पण शेवटी एक गोष्ट तर मला समजून घेणं होतं की येणाऱ्या काळामध्ये मी जे काही बनणार हे माझ्या सवयीमुळे बनणार होतो. पण ज्या पण गोष्टी, ज्या रॉंग सवयी मी माझ्यामध्ये उभा केल्या होत्या किंवा निर्माण केल्या होत्या, त्या सगळ्या सवयी सोडणं मला गरजेचं आहे. 2024 रोजी, त्या 2024 रोजी मला त्या सगळ्या गोष्टी नव्याने निर्माण कराव्या लागतील. एक दिवस होता 2023 मध्ये, ज्या वेळेस माझ्याकडे पैसा नव्हता. 2023 मध्ये माझं ऍडमिशन घेण्यासाठी पैसा नव्हता, स्वतःचा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी पैसा नव्हता, घरच्यांचा सपोर्ट नव्हता, मित्रांचा सपोर्ट नव्हता. तरी देखील मी माझ्या जीवनामध्ये काहीतरी करण्याचा निश्चयाने 2023 सुरुवात केलं. पण 2023 मध्ये जेवढे पण प्रॉब्लेम माझ्या जीवनात आले, ते प्रॉब्लेम मला खूप काही शिकून गेले. आणि त्या गोष्टीमुळे शिकल्यानंतर माझ्यामध्ये आत्मविश्वास तर वाढलाच वाढला. सोबत येणाऱ्या काळामध्ये मी कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजे, या सर्व गोष्टीचं नॉलेज मला 2023 मध्ये मिळालं. 2023 मध्ये माझे पर्सनल लाईफ असेल, प्रोफेशनल लाईफ असेल, या दोन्ही या इयर मध्ये जेवढे पण लोकांसोबत तिरस्कार माझे झाले, ज्या लोकांसोबत माझे भांडण झाले, त्या लोकांनी माझ्यासोबत कुठल्या प्रकारचा अन्याय जरी केला असेल, मी एक लहान म्हणून त्या लोकांना सर्वांना माफ करतो. आणि त्या लोकांबद्दल जेवढा पण माझ्या मनामध्ये तिरस्कार आहे, हा माझ्या मनातल्या मनात मी जाळून टाकतो. माझी आई असेल, माझे वडील असेल, माझा भाऊ असेल, माझा मित्र परिवार असेल, माझे सिनियर असेल, माझे ज्युनियर असेल, या सगळ्या लोकांसोबत प्रेमानं मला राहायचंय. कारण की जीवनामध्ये जर सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कसं असेल, पैसा तर माणसाला कमवणं गरजेचं होतं, पण त्यासोबत आपल्या जीवाभावाचे माणसं सुद्धा कमावा लागतात. जे पण माझ्या 2023च्या युगामुळे जीवाभावाचे माणसं मी गमावले असतील, ते सगळं माणसं मला 2024 मध्ये पूर्ण फ्रेश माइंडने आणि चांगल्या प्रेमळ भावनेनं माझ्या सोबत मला त्या लोकांना घेऊन यायचंय. त्यासाठी जरी पण मी लहान असेल, मोठा असेल, त्या लोकांना पूर्ण माफ करून त्यांच्याबद्दल कुठल्या प्रकारच्या तिरस्कार भावना न ठेवता मी माझ्या 2024 ला मी आता सुरुवात करू राहिलो. समजत आहे ना? आज या ठिकाणी 2023 ला आय मे हॉल स्मार्ट पॅशीच्या सर्व लीडर लोकांसोबत मी माझा 2023 चा जो पण जन्म होता, जो पण माझा राक्षस प्रवृत्ती माझ्या जीवनात होती, ती पूर्ण राक्षस प्रवृत्ती मी मारून 2024 मध्ये माझा मी नवीन जन्म या ठिकाणी घेतो. नवीन जन्म घेत असताना समाजामध्ये येणाऱ्या अडी अडचणी, या सगळ्या गोष्टीला सामोरं जात नवीन या गोष्टीसाठी मला उभं राहणं खूप गरजेचं आहे. हे जे गाणं ज्या ठिकाणी वाजतं, हे गाणं प्रॉपरली फील करा. नसा-नसामध्ये आपल्याला त्या गोष्टी फील झाल्या पाहिजे की 2024 मध्ये मी काय करणार. गाडून टाक भीती जरी 2024 मध्ये माझा नवीन जन्म झाला असेल, तरी पण आतापर्यंत जेवढ्या पण गोष्टीचा चांगल्या गोष्टी होत्या, या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेत मी माझ्या 2024 ला मी सुरुवात करतोय. आणि या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये माझ्या आई वडिलांचे स्वप्न, माझे स्वप्न पूर्णसाठी मी माझ्या स्वतःची एक शपथ घेतो की यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये किती का संघर्ष माझ्या जीवनामध्ये आला तरी देखील मी प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक अडचणीला मी सामोरं जात त्या गोष्टीच्या दिशेने वाटचाल करतो. येथील बरेचसे प्रॉब्लेम येतील माझ्या जीवनामध्ये, पण सगळ्या सिनियर लोकांच्या सल्ल्याने, प्रत्येक लोकांच्या गायडन्सने माझ्या जीवनामध्ये मी चेंजेस आणण्याचा 100% प्रयत्न करणार. आणि त्या प्रयत्नामध्ये जर मला कुठेतरी बारकाई निर्माण झाली तर 100% मी आपल्या सिनियर लोकांकडून मदत घेणार. आणि हा माझा 2024 मध्ये नवीन जन्म होत आहे. आणि मी 2023 मात्र पूर्ण रॉंग गोष्टी सगळ्या विसरून 2024 मध्ये माझा नवीन जन्म मी करत आहे.